बीड दौरा ऐनवेळी रद्द आहे। 181 विकास कामांचं भूमिपूजन लांबणीवर पडेल। महापालिका निवडणूक आहे, त्यातच कॅबिनेटची बैठक सुद्धा, त्यामुळे दौरा रद्द झाल्याची बातमी आहे। मुंबईत बंडखोरी रोखण्याकरता भाजपकडून विशेष खबरदारी घेतली जाते। बंडोबांना थंड करण्यासाठी हालचालींना वेग आहे। स्थानिक आमदार आणि जिल्हाध्यक्षांवर ही जबाबदारी आहे। मुंबई भाजपच्या कार्यालयात नेत्यांच्या उपस्थितीत बंडखोरी संदर्भात चर्चा होताना दिसतीये। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, बंडोबांना थंड करण्याकरता नेते मैदानात उतरतील असं आता म्हटलं जात आहे। आमदारांवर विशेष जबाबदारी। चेतन, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? निश्चित लागवी आता जी माहिती समोर येत आहे, काल रात्री ती हाय व्होल्टेज मीटिंग आहे ती पार पडलेली होती आणि भाजपकडून जवळपास 20 ते 25 प्रमुख मतदारसंघांमध्ये ही बंडखोरी झाल्याची माहिती समोर होती। त्याची संपूर्ण आढावा आहे तो जे महामंत्री आहेत भाजपचे त्यांनी घेतलेला होता आणि त्यानंतर शिवप्रकाश जी असतील किंवा स्वतः आशिष शेलार, अमित साटम असतील, विनोद तावडे असतील यांनी आता स्थानिक पातळीवर जे जिल्हाध्यक्ष आहेत भाजपचे, जे आमदार आहेत त्यांच्यावरती आता ही बंडखोरी मागे घेण्यासाठीचं आवाहन करण्याची एकंदरीत सूचना केलेली आहे। आणि दुसरी महत्वाची बाब, 2 दिवस पुढचे उरलेले आहेत। या 2 दिवसांमध्ये अर्ज मागे घेण्याची तारीख असल्यामुळे संबंधित आमदारांनी तात्काळ गरज पडल्यास बंडखोरांची भेटही घ्यावी आणि मुख्यालयामधील वरिष्ठ नेत्यांशीही त्यांचं बोलणं करून द्यावं असंही सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता किती बंडखोर या आवारानंतर मागे घेत आहेत त्यांची बंडखोरी हे पाहणं महत्वाचं असेल। आणि दुसरी महत्वाची चर्चा या बैठकीत झालेली आहे ती म्हणजे प्रचार सभांचं नियोजन आहे। त्यामुळे मुख्यमंत्री असतील आणि काही बाहेरच्या राज्यातील स्टार प्रचारक असतील त्यांच्या सभा आणि फेऱ्या सुद्धा मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात। निश्चित चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।